सेक्टर 19 मेहता कॉलेज येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई ऐरोलीच्या वतीने 15 ऑगस्ट 2026 रोजी विशेष SSC गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर लायन्स प्रतिज्ञा, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम सादर करण्यात आले। लायन आनंद के निगम, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई ऐरोली यांनी उपस्थितांचे शाल व भेट वस्तू देऊन स्वागत केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी वक्ते व मुख्य प्रशिक्षक क्रिएटिव्ह कमांडोज पुनीत भटनागर, सन्माननीय अतिथी म्हणून पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी, डिस्ट्रिक्ट GST चेअरपर्सन लायन अनिल म्हात्रे तसेच विशेष निमंत्रित संजय सिंग, माजी उपाध्यक्ष अदानी उपस्थित होते। या कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, लिओ सदस्य, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्याबरोबरच त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। कार्यक्रमात SSC परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बॅग देऊन गौरव करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर अक्षर निगम यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी क्लबचे सचिव लायन डॉक्टर समीर जंगम यांनी आभार प्रदर्शन केले। त्यांनी प्रमुख पाहुणे, अतिथी, विशेष निमंत्रित, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व कुटुंबीय, लायन्स व लिओ सदस्य तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रीती शेट्टी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। कार्यक्रम की सबसे खास बात यह है कि जो दिन चुना लायन्स क्लब ऐरोली ने 15 अगस्त का दिन, वो ही अपने आप में इतना विशेष है कि सब विद्यार्थियों के साथ यहाँ पर जब हमको बात करने का मौका मिला और उनको पुरस्कृत करने का मौका मिला तो मन में बड़ा आनंद हुआ। सबसे खास बात यह है कि इतना योजनाबद्ध सब कुछ था और सचमुच में विद्यार्थियों के साथ उनके पालक भी थे, जिसके कारण प्रोग्राम को और भी एक अलग डायमेंशन मिला, एक नया आयाम मिला। और मुझे लगता है कि ऐसे कार्यक्रम लगातार होते रहना चाहिए, क्योंकि जो विद्यार्थी साल भर इतनी मेहनत करते हैं और उसके बाद बेशक अंकों के रूप में तो उनको पुरस्कार मिलता है, लेकिन जब समाज उन्हें पुरस्कृत करता है, जब सब लोग उनकी तारीफ करते हैं, तो मुझे लगता है कि मन में एक अलग ही उल्लास और हर्ष उमंगता है। जैसा कि इस पूरे कार्यक्रम का नाम ही है हर्षोदय, तो इस पूरे कार्यक्रम ने अपने आप को सार्थक कर दिया अपने नाम के साथ। तो जितने भी पदाधिकारी हैं लायन्स क्लब के, उन सबको मैं शुभकामनाएं देता हूं, उनका अभिवादन करता हूं। और मुझे लगता है कि लायनिज्म की जो लहर पूरी दुनिया में फैली है, उसका एक नायाब नमूना आज मैंने देखा। लायन्स क्लब ऑफ ऐरोलीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण नवीन जनरेशनला मोटिवेट करण्याचं एक फार मोठा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाद्वारे नुसतं मोटिवेशन केलं नाहीये, तर त्यांनी काही चांगलं जरा स्पीकर्स आणले त्याच्यासोबत आणि त्यांना मोटिवेट करून पुढच्या भविष्यामध्ये त्यांना कसं फार चांगलं प्राऊडली फील करता येईल, बाबा आपलं काय उज्ज्वल भविष्य कसं अंमलात आणता येईल, त्याच्याकडे त्यांनी एक चांगला उपक्रम वाटचाल केली है। लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई ऐरोली हम लोग पिछले 37 सालों से एजुकेशन और हेल्थ सेक्टर में कम्युनिटी सर्विस दे रहे हैं और ये हमारा सिग्नेचर प्रोग्राम है SSC ऑनरिंग। और इसका मेन मकसद ये है कि जो एकेडमिक एक्सीलेंस है उसको हम रिकॉग्नाइज करते हैं
और साथ में बच्चों को मोटिवेट करते हैं, इंस्पायर करते हैं, सो दैट दे बिकम ए better citizen and they contribute in building the nation. So that's the main purpose. काय सांगाल आज इथे म्हणजे काय 10वीचा गुण विद्यार्थ्यांचा गुणगौरव लायन्स क्लबतर्फे ठेवण्यात आले. हे उपक्रम तुम्हाला या मुलांमध्ये कसा आनंद दिसतो आणि पुढे लायन्स क्लबचा काय संकल्प असेल या मुलांबाबतीत आणि काय सांगाल, काय पाहू या मुलांबद्दल हा जो आजचा क्राऊड जो होता, ज्या शाळातून आले होते, त्या बॅकग्राऊंड जर बघितलं तर मोस्टली जी मुलं होती दे आर फ्रॉम हंबल बॅकग्राऊंड किंवा अंडर प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड. तर तशा मुलांमध्ये जे टॅलेंट आहे ते शोधणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं की ते जे अजून चांगलं करतील आयुष्यामध्ये, आणि त्यांच्या मध्ये एक थॉट रुजवणं की बाबा तुम्ही कुठे अडलात, तुम्हाला कुठल्या गोष्टीची मदत लागली तर लायन्स क्लब कधीही आहे. तर हा एक ऍक्सेस तुम्ही मिळवू शकता. हा एक उपक्रम होता, हा एक प्रयत्न होता, तो खूप चांगल्या पद्धतीनं पार पडला. मेरा नाम चंचल गर्ग है, मैं अग्रिमगढ़ की मम्मी हूँ. मुझे बहुत अच्छा लगा लायंस वालों ने एटलीस्ट रिकॉग्नाइज किया टॉपर्स के लिए. नॉट इवन ऐरोली के, सारे दीघा के, कोपरखैरनी, घनसोली, बहुत सारी जगह से बुलाया. सो आई एम वेरी थैंकफुल टू लायंस क्लब एंड बहुत अच्छा लगा मुझे यहाँ आके. बहुत मोटिवेटेड लगा. यहाँ के स्पीकर्स बहुत अच्छे थे जिनको इन्होंने इनवाइट किया था एज ए चीफ गेस्ट. बहुत अच्छी अच्छी इन्होंने स्टोरीज बताई. थ्रू स्टोरीज उन्होंने रियल लाइफ मीनिंग्स हम लोगों को बताया. तो आई एम वेरी ग्रेटफुल एंड थैंकफुल. थैंक यू सो मच. मेरा नाम अर्जुन गर्ग है. मैं स्कूल बीपीएम जायंस इंटरनेशनल स्कूल से पास आउट हुआ हूँ. मुझे बहुत अच्छा लगा. लायंस क्लब ने मुझे फेलिसिटेट किया और मैं चाहता हूँ कि लायंस क्लब आगे ऐसे ही बच्चों को इंस्पायर करते रहे और फेलिसिटेट करते रहे. थँक यू. 10वीचे जे टॉपर्स असतात त्यांचा हा कार्यक्रम, मी त्यांना जो सत्कार करतो तो गेले एक 90 पासून, म्हणजे 1990 पासून हा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि याच्यासाठीच की हे भावी आपले नागरिक होणार आहेत, आपल्या देशाचे मोठे काही कर्तृत्ववान आहेत. म्हणजे टॉपर्स आहे, फक्त पहिला नंबर त्यांनाच आपण फेलिसिट करतो. आणि त्याच्यातून आम्ही बघितलेलं आहे असे जे टॉपर्स अनेक आहेत ते आज त्यांच्या क्षेत्रांमध्ये खूप छानपैकी आज कार्य करत आहेत. काही जर आपल्याशी टचमध्ये आहेत, काही नाही आहेत, पण त्यांच्याबद्दल आपण समजतं आपल्याला की ते आज छानपैकी आहेत. म्हणजे जीवनात त्यांना यश मिळालेलं आहे, ते डगमगलेले नाहीत. आणि हा कार्यक्रम असाच नेहमी आपला पुढे चालत राहणार आहे. कारण एक येणाऱ्या आमच्या अध्यक्षांचा पहिलाच कार्यक्रमही असतो, तेव्हा असं एक सत्कार्य केल्यासारखंही होतं. तर हा आम्ही वर्षानुवर्ष करत राहू. थँक्यू. My name is Amit Garg. So I would like to thank whole Lion Group to facilitate this session, and this is wonderful program. Thank you so much.